नमस्कार श्रोते हो, रिव्हिजन चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपली संस्कृती ही दान आणि धार्मिकता याच्यावरती अवलंबून आहे. त्याग आणि भोग याच्यामध्ये महत्त्व दिलं गेलं. हे भोगाला न देता त्यागाला दिलं गेलं. दानधर्म करणं हे आपल्याकडे पुण्य मानलं जातं. अहिल्याबाई अत्यंत धार्मिक होत्या. राज्यकारण आणि धर्मकारण त्यांनी बरोबर तंतोतंत तोडीसतोड निभावलं होतं. त्याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन सांगण्यासाठी येतात आपल्याकडे विदिशाताई. नमस्कार विदिशाताई. नमस्कार. स्नानानं देहशुद्धी होते आणि दानानं धनाची शुद्धी होते असं अहिल्याबाईंचं मत होतं. अहिल्याबाई ह्या धार्मिक होत्या पण धर्मांध होत्या. बरोबर. त्यांची आपण जर दिनचर्या बघितली तर त्या खूप शिवभक्त होत्या आणि त्यांनी राज्यकारभार कसा केला तर हे राज्य शिवाचं आहे आणि त्याच्या आज्ञेवरून आपण हे चालवत आहोत विश्वस्त म्हणून, अशी त्यांची भूमिका होती. आणि त्यांची जर राजमुद्रा आपण बघितली तर त्याच्यावर कुठेही त्यांचं नाव नाहीये. श्री शंकर आज्ञेकरून अशी ही वैशिष्ट्यपूर्ण राजमुद्रा होती की ते दाखवतात की हे ईश्वराचं कार्य आहे असं समजून त्या, म्हणून त्यांना पुण्यश्लोक म्हटलं गेलं आहे. म्हणजे इतक्या त्या पवित्र होत्या, सदाचरणी होत्या आणि नीतिमान चारित्र्य संपन्न अशा होत्या. तर त्यांची जर दिनचर्या बघितली तर आपल्या हे लक्षात येईल की त्यांनी धर्मकारण तुम्ही म्हणालात तसं आणि राजकारण ह्याचा मेळ कसा घातला. तर त्या खूप पहाटे उठत, असं म्हटलंय की सूर्योदयापूर्वी 2-2.5 घटका म्हणजे तास दीड तास आधी उठत असत आणि मग त्यांचे स्नान वगैरे आवरून पूजा अर्चा चाले. तर त्या काळी 1000 वाळूची शिवलिंग बनवून त्यांची पूजा करून त्या विसर्जन करत असत. बाप रे, हे नित्यकर्म. हे नित्यकर्म. त्याच्या जोडीला रोजचं पुराण श्रवण हेही अखंडित चालू होतं. आणि हे सगळं झालं की मग त्या भोजन करत असत. आणि भोजनाचं वैशिष्ट्य असं होतं की जे सहभोजन होतं. म्हणजे 1775 साली असा उल्लेख सापडतो की 300 माणसं पंक्तीला जेवली. बर. म्हणजे वाड्यातले सर्व कर्मचारी, कामगार वर्ग, मग स्त्री पुरुष असतील, त्याच्यात वेगवेगळा विभाग सांभाळणारे, प्रधान मंडळातले काही असत, काही अतिथी असत. तर ही एवढ्या संख्येने रोज उपस्थितांना भोजन मिळायचं आणि जे इतरांना भोजन असेल तेच त्या ग्रहण करत असत. म्हणजे त्यांच्यासाठी काही वेगळा स्वयंपाक शिजवला जात नसे. तर त्यांचा स्वयंपाक हा पूर्ण सात्विक आणि शाकाहारी अशाच पद्धतीचा होता. मग भोजन झाल्यावर त्या दरबारचं कामकाज बघायला जात आणि ते सूर्यास्तापर्यंत ते चालायचं. त्याच्यात मग न्यायनिवाडा वगैरे सगळं, पत्रव्यवहार वगैरे, विशेष करून पत्रव्यवहार त्या रात्रीच्या वेळी बघत असत. आणि संध्याकाळी थोडासा हलका आहार, फलाहार वगैरे, मग जप किंवा ध्यान, आणि पुन्हा मग 9 ते 11 साधारण कामकाजाची वेळ होती त्यांची. मग पत्र व्यवहार, काही गोष्टी तपासणे, हिशोब बघणे वगैरे, ही सगळी कामं त्यांची चालत असत. आणि 11ला झोपायला गेले की पुन्हा दुसऱ्या दिवशी पहाटे. तर हे सगळं असताना त्यांनी कधी आपल्या प्रजेवर तर नाही अन्याय होऊन दिला, पण इतर राज्यांवरही कधी त्यांनी आक्रमण नाही केलं. म्हणजे त्या उलट त्यांनी कायम मदतीचा हात पुढे केला. म्हणजे शेजारी जे सगळे राजे होते, अगदी दक्षिणेतही, त्यामुळे समकालीन जे राजे किंवा शत्रू सुद्धा जे होते त्यांनी अहिल्याबाईंविषयी गौरवोद्गार काढलेले आहेत. आणि ही त्या काळची प्रथा नव्हती. त्या काळी हयातीत कोणाला चांगलं म्हटलं जायचं नाही. म्हणजे आता आजकाल आपण बरोबर उलट बघतो की सगळी स्तुती आणि गौरव हे सगळं हयातीच माणसाला अनुभवायला मिळतं. तर त्या काळी असं नव्हतं. म्हणजे त्यांचं कर्मच असं होतं इतकं शुद्ध की बाजीराव पेशवे, माधवराव पेशवे आणि सर्वच जण त्यांना गंगाजळ निर्मळ मातोश्री असं संबोधन वापरत. आणि त्यांच्या हिशोबाबाबत पण कोणाला कसली शंका नसे किंवा त्यांचं न्यायदान
इतकं ते शुद्ध असायचं. म्हणजे दोन्ही पक्ष, म्हणजे अपील करणारा म्हणजे आणि विरोधी पक्ष ज्याने तंटा हे केलाय, ते दोन्ही बाजूंचं गटांचं समाधान व्हायचं. म्हणजे असा एक उल्लेख आहे की एका जमिनीवरनं शिंदे आणि होळकरांमध्ये वाद झाला. बर. तर अहिल्या देवींनी काय केलं, तर ती जमीन गायींसाठी राखीव कुरण म्हणून सोडून द्यायला लावली. आणि ना शिंदेना मिळू दिली ना होळकरांना मिळू दिली. आणि असा तो प्रश्न त्यांनी मार्गी लावला. म्हणजे अशा अनेक कथा आहेत. तर ह्या सगळ्या जोडीला त्यांनी आपल्या प्रजेची जशी काळजी घेतली तशी हिंदू संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी त्या अतिशय सजग होत्या. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्या मंदिरांचा जो विध्वंस झालाय परकीय आक्रमणांमुळे, तर ते आपलं अपयशाचा भाग झाला. पण हे अपयश आपण एक राज्यकर्त्या म्हणून धुवून काढलं पाहिजे. आणि यासाठी त्यांनी जे मंदिर ज्यांचा विध्वंस झाला होता त्यांचा सर्व मंदिरांचा त्यांनी भारतभर जीर्णोद्धार केलेला आहे. मग ते काशी विश्वेश्वर असू दे किंवा सोमनाथाचं मंदिर असू दे, तर असं शेकडो मंदिरांचा त्यांनी त्या काळी जीर्णोद्धार केलाय, नवीन मंदिरं बांधली. एवढंच नाही तर यात्रेकरूंची सोय व्हावी आणि सैनिकांची पण सोय व्हावी मोहिमांहून येताना, यासाठी ठिकठिकाणी त्यांनी धर्मशाळा बांधल्या, अन्नछत्र उभी केली, सदावर्त उघडली, बऱ्याचशाच नद्यांवर घाट बांधले. मनकर्णिका गंगेवर ह्याच्यावरती बांधलेला काशीतले घाट, दशाश्वमेध आणि मणिकर्णिका हे प्रसिद्ध आहेतच. पण असे बऱ्याचशा नर्मदा तीरी पण खूप बांधल्या. ठिकठिकाणी त्यांनी तलाव बांधले, विहिरी बांधल्या, कुंड बांधली. म्हणजे केदारनाथचं कुंड तर प्रसिद्ध आहे, जे जमिनीपासून वर 300 फुटावर बांधलेलं आहे. तर हे त्यांनी त्यांच्या राज्यात नव्हे तर हे त्यांचं कार्य भारतभर केलं. अगदी काशी ते कोलकाता रस्त्याची बांधणी त्यांनी केली. म्हणजे खरं तर ती त्यांच्या अखत्यारीत नव्हती, म्हणजे त्यांच्या प्रदेशामध्ये नव्हतं, तरीही त्यांनी ते केलं. म्हणजे अगदी रामेश्वरला काशीची गंगा जाईल अशी व्यवस्था केली, अगदी कोल्हापूरच्या महालक्ष्मीला वर्षासन दिलं. असं ठिकठिकाणी महाराष्ट्रातच नव्हे तर उत्तरेकडे दक्षिणेकडे जी काही देवालयं आहेत त्यांना कोणाकडे आपल्या कारभारासाठी हात पसरायला लागू नये यासाठी त्यांनी वर्षासनं जोडून दिली. पण ही अजूनही चालू आहेत, अजूनही त्यांच्या वंशजांनी ते सुरू ठेवलं आहे. हे विशेष कौतुक तर अन्नछत्र, सदावर्त, धर्मशाळा आणि ठिकठिकाणी पाणपोया आणि वृक्षांची लागवड अशा सर्व तऱ्हेने त्यांनी प्रजेची काळजी घेतली. कोणावर अन्याय होऊ दिला नाही, तंटे सोडवले. विशेष करून स्त्रियांच्या बाजूने त्या उभ्या राहिल्या म्हणून त्यांना लोकमाता ही पदवी दिली गेली. आणि दुसरी एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे त्यांच्या नैमित्तिक कर्मामध्ये, नित्य कर्मामध्ये रोज गायीचं पूजन असायचं आणि गायीला त्या खाणं देत असत. तर जेव्हा त्यांचं शरीर थकलं तेव्हा त्यांच्याच्याने ते होईना आणि मग ते बंद पडलं गायीला चारा घालणं, तर त्या क्षणी गायीनेही अन्न पाणी सोडलं, असा उल्लेख सापडतो. मग हा जो खर्च होता दानधर्म म्हणून केलेला किंवा धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार करणं, ह्यासाठीचा जो खर्च होता हा सगळा खासगी तिजोरीमधनं व्हायचा? हो, निश्चितच. आणि त्या बाबतीत फार त्या जागरूक असायच्या की कुठलाही वैयक्तिक खर्च किंवा दानधर्म हा त्यांनी सरकारी तिजोरीतून कधीही केला नाही. तर असं म्हणतात की मल्हारराव जेव्हा गेले तेव्हा खासगी तिजोरीत 15 कोटीच्या आसपास रक्कम होती. आणि नंतर त्याच्यात भर पडत गेली. परंतु त्यांनी फौजेचे परगाणे वेगळे ठेवलेले, फौजेचा खर्च भागवण्यासाठी वेगळं, सरकारी वेगळी आणि पेशवे दरबारी पाठवायची वेगळी, आणि त्यांचं जे खाजगी उत्पन्न होतं त्यातून हे सगळे भारतभर त्यांनी कार्य केलं. मग ते रस्ते बांधणं असू दे, घाट बांधणं असू दे, देवळांचा जीर्णोद्धार किंवा मंदिर बांधणं असू दे, किंवा पूजेसाठी वर्षासन लावून हे सगळं कार्य, पाणपोया असू देत, विहिरी, तलाव, हे सगळं वैयक्तिक खर्चातनं त्यांनी. विशेष आहे, कौतुक आहे. अशी हे लोकमाता, वय झालं, श्रावण उगवला, 13 ऑगस्टला त्याने इथून निर्याण केलं. वास्तविक हे सगळं सांगताना बोलताना सुद्धा ना मन भरून येतं
की एवढी चांगली व्यक्ती, निसर्ग नियमापुढे काहीही चालत नाही, निसर्ग हा कठोर शासक आहे, हे बरोबर. खरं आहे. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करणारी बऱ्याच जणांची पत्र यायची, लोक त्यांना भेटायला येत असत. हम्म, पेशव्यांचंही त्यांना पत्र येऊन गेलं की तब्येतीची काळजी घ्या, जपून राहा. हम्म, आणि त्यांना भेटायला लोक यायचे तर ते येऊ द्यायच्या दर्शनाला, हा. की अखेरचं बघू दे, भेटू दे अरे म्हणून. बापरे. तर शेवटी असं झालं, काही भिल्ल आले होते दर्शनासाठी. आईंच्या दर्शनाला म्हणून. हम्म. तर एका भिल्लाने भावविवश होऊन स्वतःच्या छातीत जांबिया मारून घेतला अरे बापरे. आणि तो कोसळला आणि म्हणाला, माझं आयुष्य आईला लागू दे. काय म्हणजे श्रद्धा इतकी होती. श्रद्धा होती प्रजेची पण. काय प्रेम, किती खरोखर. श्रद्धा. अलौकिक आहे हे सगळं. आणि जेव्हा त्यांची प्राणज्योत मालवली, श्रावण ते हा. मला वाटतं 13 ऑगस्ट 1795, तर त्याच क्षणी त्यांच्या आवडत्या गायीनेही प्राण सोडला. काय बोलावं, बोलता येत नाही. असा प्राणी जीव लावतो या लोकमातेवरती. आपण तर सामान्य माणसं. प्रकृतीपुढे, निसर्गाच्या नियमांपुढे आपण जाऊ शकत नाही, हे आपल्याला तात्विक दृष्ट्या पटतं, मानसिक दृष्ट्या पटत नाही. तरीही अशा या काय म्हणू, लोकमान्य, लोकप्रतिनिधी, पुण्यश्लोक अशा या अहिल्यादेवींना आमचं त्रिवार साष्टांग नमन. धन्यवाद.